तार पाहताय त्या तारेला जर बॉल कनेक्ट झाला तर डेड बॉल घोषित केला जाईल. दोन्ही एंडने खेळण्याची संधी प्रत्येक संघाला मिळणार. यस, अंपायरचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल 10 वाजून 5 मिनिटांनी दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावाची होते सुरुवात. बॉलिंग मार्कवर चेतन आगासकर, स्ट्राईकवर रोहित. रायझिंग सरप्राइझिंग पहिल्याच बॉलवर झोप उडवण्याचा प्रयत्न जरूर झालाय चेतनचा. खूप चांगला बाउन्सर या ठिकाणी हाताळलेला आहे चेतनच्या वतीनं. सुरुवात चांगली करण्याचा उद्देश प्रत्येक संघातील खेळाडूंचा राहिलेला आहे. आता ज्या घडीला या कॉन्क्रीटच्या खेळपट्टीचा खूप चांगला आढावा, अँगलचा वापर चेतन आगासकर करतोय. फर्स्ट बॉल डॉट. पुनरेचा बॉल ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक नाहीये. मिड ऑफला बॉल पोचेल लॉंग ऑफला, तोपर्यंत एका धावेला 2 धावांमध्ये बदललं जाते. एक चपळ आहेत जतीन स्मृती मंगलमूर्ती विराटांचे खेळाडू आणि त्याचमुळे ती चपळता पाहायला मिळाले. पहिल्याच बॉलवर 2 धावा तुषार. नक्कीच या ठिकाणी जर पाहिले तर चांगली बॅटिंग करत असताना, कारण की पहिला बॉल डॉट आला तिथून जर पाहिले तर आत्मविश्वास गोलंदाजाचा वाढला. त्यानंतर बॅटर रोहित मात्रेनं सेन्सिबल क्रिकेट जाणलं. फटकन फक्त सन्मान दिला जातोय आणि 2 धावा येतात. 2 धावांनी स्टार्ट ऑफ द फाउंडेशन केलं जाईल. चांगली सुरुवात. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित मात्रे स्ट्राईक एंडला. यावेळेस ब्लॉक होल डिलिव्हरी, स्टंप टू स्टंप अटॅक या ठिकाणी ठेवला जातोय. खेळपट्टीचा वापर कसा करता येईल त्यासाठी मात्र गोलंदाज देखील पिचिंगचे वेगवेगळे पर्याय आपले दाखवतोय आणि त्याचमुळे हा ब्लॉक आउट डिलिव्हरीचा ऑप्शन खूप चांगला वापरला गेला आणि या बॉलवर मात्र रोहितला जखडून ठेवलेला आहे. मोठे स्ट्रोक खेळायचे असतात फलंदाजांना पॉवर प्लेच्या षटकामध्ये, पण ती पॉवर आतापर्यंत चेतन आगासकरची पाहायला मिळते विथ द बॉल. यावेळेस फुललेचा बॉल होता, ऑन ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. बॉल कॅरी करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? तो थोडासा वाईडिश आहे. मिळतात या 2 धावा, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 4 या आकड्यावर. नक्कीच तुम्ही ज्याप्रमाणे उल्लेख केला गोलंदाजी चांगली होत असताना, कारण की एकंदरीत विचार जर केला तर GNC 11 नायगावा संघ सातत्याने याच मैदानावर भरपूर सामने सेमीफायनलच्या मॅच मध्ये हरला गेलाय, परंतु तेवढीच ताकदीची आता मात्र गोलंदाजी करत असताना अप्रतिम सुपर प्लॅन आणले. यावेळेस ऑफ ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे लॉंग ऑफला. बॉलवर पोचेल, 1 बाउन्स बॉल कलेक्ट करेल. बघा वेग बघा धावण्याचा. हे चपळ असे फलंदाज आहेत मंगलमूर्ती विराटांचे आणि ती चपळता पाहायला मिळते. त्यांच्या वतीनं 4 सहा येत नाहीयेत, पण वारंवार 2 डबलचे आपण फटके पाहिलेले आहेत आणि त्याचमुळे धावसंख्या पोहोचते आता 6 या आकड्यावर. जरी या रजनी क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये बॉल ट्रॅव्हल होत नसला, अशा वेळेला तुम्हाला वेगवेगळे पर्याय इम्प्लिमेंट करायचे असतात. तेच पाहायला मिळत आहेत रोहितचे. स्लॉक स्वीप करायचं होतं, बॉल ऑफस्टंपच्या बाहेर. अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका समाप्तीनंतर जतीन स्मृती मंगलमूर्ती विराटन या संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच पिन बाद 6 धावा. हे पहिलं षटक तर चांगलं राहिलेलं आहे GNC 11 साठी. नक्कीच या ठिकाणी जर पाहायचं गेलं तर 6 धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये चेतनने. कमालीची गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जर पाहिले तर चेतनच्या बातम्या झाले. सुपर प्लॅन अँड लेंथने अचूक टप्प्यावर भेदक मार काय असते या षटक क्रमांक पहिल्यामध्ये दर्शवले, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर रोहित मात्रेच्या बॅटमधून हे संपूर्ण 6 बॉल खेळण्यात आले. त्याचबरोबर 6 धावा रोहित मात्रेच्या बॅटमधून आले. खरोखरच वाखाणण्याजोग्य या ठिकाणी आयोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकाल. अजून एक नवीन संकल्पना सन्माननीय कल्पेशजी नंदकुमार पाटील यांच्या वतीने आपण पाहतोय. टॉस विनर कॅप्टनसाठी स्टॉर्म एनर्जी ड्रिंकच्या 11 बॉटल्स आपण वितरित करणार आहोत. टॉस विनर कॅप्टनसाठी स्टॉर्म एनर्जी ड्रिंकचे 11 बॉटल्स आपण देणार आहोत. कल्पेशजी नंदकुमार पाटील यांच्या वतीनं हे सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे, त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कीप सपोर्टिंग. पहिलं षटक तर चेतनने आपल्या नावावर केलेलं आहे. चला जास्त वेळ नाहीये, पहिल्या षटकासाठी आपण एकंदरीत 5 मिनिटाचा कालावधी घेतलेला आहे. मित्रांनो बघा, ही वेळ आम्ही वारंवार सांगत राहू की प्रत्येक षटकासाठी आपण किती वेळ घेतलेला आहे. फक्त 25 मिनिटं, एका डावासाठी 25 मिनिटं. बॉलिंग मार्कवर जुचंद्र रेल्वे स्टेशन एंड कडून बॉलर तयार होतोय लक्ष्मण. स्ट्राईकवर असेल रितेश किणी. यावेळेस खोलवट टप्प्याचा बॉल होता, बॅकलीटचा चांगला वापर. ओव्हर द बॉलर हेड, क्षेत्ररक्षक मिड ऑनला पोहोचेल तोपर्यंत मिळते 1 धाव. स्ट्राईक रोटेट, एका धावेची होते वाढ. रितेशच्या वतीनं हा स्ट्रोक जनरेट केला होता आणि GNC 11 नायगाव संघ देखील तितका बिझी संघ राहिलेला नाहीये, पण आजच्या या स्पर्धेमध्ये एक पूर्व तयारी करून आलेला आहे आणि गोलंदाजी या घटकाचा वापर करून फलंदाजांना आपल्या विळख्यामध्ये अडकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रत्येक गोलंदाज करताना पाहायला मिळाला. अगोदर चेतन आणि आता लक्ष्मण. तयार बॉलिंग मार्कवर. पंचांच्या डावीकडून स्टार्ट. लेफ्ट हँडेड बॅटर आहे,
रोहित आणि रितेश हे दोन वेगवेगळ्या शैलीचे फलंदाज, पण त्याचं नुकसान होत नाहीये जियान्शीला. खूप चांगलं पूर्वनियोजन आतापर्यंत पाहायला मिळालंय. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, बॉल अनपेक्षित खाली राहिलाय. टप्पा घेतल्यानंतर अँगलचा वापर, पिचिंग प्रॉपर आणि त्याचमुळे जातोय हा डॉट. पहिल्या बॉलवर सिंगल आपण पाहिली, दुसरा बॉल डॉट आपण पाहतोय. आतापर्यंत एकही मोठा स्ट्रोक तुषार या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. चांगली संतुलित गोलंदाजी जियान्शीची. शफल झाले, ऑफस्टमच्या बाहेर पोहोचले, हुक करण्याचा प्रयत्न, बॉल जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल होत नाहीये. शॉर्ट स्टॉप मध्ये बॉल अडवला तोपर्यंत मी ते एक धाव. पूर्णपणे आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न तुषार या डावामध्ये पाहायला मिळतोय जियान्शीचा. नक्कीच अॅक्युरेसी गोलंदाजी काय असते हे दोन गोलंदाजी दाखवून दिले. कारण की पहिल्या षटकात एकंदरीत चेतनने जी गोलंदाजी केली त्याचाच पॉलर पाऊल ठेवून लक्ष्मणने देखील बरेच वर्ष टेनिस बरोबर इकडे विश्वाला दिलेत आणि चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होत असताना दिसते. एक्सपिरियन्स काउंट्स मोर असं नेहमीच म्हटलं जाते. फुल टॉस मिस करतोय बघा, साजूक तुपातला लाडू होता, स्वीकारता आला नाही. बॉल पोचतोय स्क्वेअर लेग झोन मध्ये. त्या ठिकाणी चाल ढकल झालेली आहे आणि इनफिल्डच्या आतमध्ये इतक्या वेगानं 2 धावा पूर्ण करणं प्रत्येकाला जमत नाही आणि ते करून दाखवलंय रोहित आणि रितेशच्या 2 फलंदाजांनी. धावसंख्या पोहोचते दुहेरी आकड्यावर 10 धावा. खरोखर चौकार षटकार येताना दिसत नाही, परंतु सिंगल डबल ची मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर वेगाने धावा येत असताना दिसत. चांगली बॅटिंग. स्ट्राईकवर रितेश किणी, बबलू या नावाने सुपरिचित. शफल झाले, ऑफस्टमच्या बाहेर पोहोचले, एलिव्हेशन मिळालं, डिस्टन्स तर मिळेल का पाहूया. बॉल लँड होतोय स्क्वेअर लेग झोन मध्ये आणि बॉल जातोय सरळ स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. नेत्रदीपक चौकार. या ठिकाणी जर पाहिलं तर चांगली बॅटिंग आता मात्र मैदानाच्या आतमध्ये करत असताना. कारण की एकंदरीत सिंगल डबलला कितपर्यंत चालणं, परंतु यावेळेला रितेश किनीनं दर्शवलाय चौकार. अप्रतिम बॅटिंग. चौकारच्या साहाय्याने संघाची धावसंख्या आता मात्र 14 धावा. धाव फटकावर लगावली गेली. मोमेंटम शिफ्ट करणारा चौकार असेल का. फुललिनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय, बॅटच्या बॉटमला बॉल कनेक्ट होऊन पोहोचतोय. बॉल वाईड ऑफ लॉंग ऑनला, थ्रो बॉलिंग एंडला थोडासा अपिश आहे, त्याचमुळे पूर्ण केल्या जातात त्या 2 धावा. 2 धावांची होते वाढ. षटक संपतायत 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे बिनबाद 16. एक चांगली स्टार्ट मी दोन्ही संघांची मेन, कारण मंगलमूर्ती विराट सारख्या बलाढ्य संघाला फक्त 16 धावांमध्ये थांबवणं आणि त्यातल्या त्यात एक चांगली गोलंदाजी देखील चेतन आणि लक्ष्मणची, म्हणजेच दोन्ही संघ समसमान अवस्थेत आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. खरोखरच एकंदरीत आतापर्यंत एकही विकेट या ठिकाणी गमावली नाहीये. ती म्हणजेच बॅटिंग करणारा संघ जर पाहिलं तर सचिन स्मृती मंगलमूर्ती विराधन हा संघ आपण या ठिकाणी पाहू शकाल. चांगली या ठिकाणी बॅटिंग करत असताना 16 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्तीवर झालाय, अजूनही एकही विकेट न गमावता. प्रेक्षकांना आपण पाहिलं स्क्रीनवर, ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी प्रेक्षक बसते आहेत. जवळपास 5 ते 6 प्रेक्षक स्टँड या ठिकाणी बनवले गेलेले आहेत. आरके ट्रॉफी आहे आणि आरके ट्रॉफी नेहमीच प्रेक्षक मैदानात येऊन पाहतात आणि त्यांच्यासाठी खूप चांगली बसवण्याची व्यवस्था, आसन व्यवस्था पाहायला मिळते. एका स्टँडला आपण 60 प्रेक्षक बसलेले पाहतो. मला असं वाटतं 60 पेक्षा 80 बसले असतील, दाठी वाटीने बसलेले आहेत. पण मात्र प्रेक्षकांचं खरंच आम्ही स्वागत करतो. या रात्रीच्या प्रहारामध्ये देखील त्या स्पर्धेला वेळ देत आहेत, त्यांचं देखील करतोय आम्ही मनपूर्वक स्वागत. खरं तर सन्माननीय केतनदादा भोईर, नेहमीच त्यांची मेहनत पाहायला मिळते आणि त्यांची मेहनत आहे आणि म्हणूनच या स्पर्धेला देखील एक जोड मिळालेली आहे सन्माननीय रणजितदादा किणी यांना. आणि खूप चांगली दूरदृष्टी रणजितदादा किणी यांची आहे, कारण रात्रचं क्रिकेट पाहिलं तर खर्च तर आलाच, पण मात्र खेळाडूंना चांगला खेळ करता यावा. उष्णता खूप जास्त आहे, आपण अनुभवतोय 35 डिग्री पेक्षा जास्त तापमान, आणि या संध्याकाळी सत्रामध्ये मात्र एक चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहता येते आणि खेळाडूंना खेळता येते. ऑन साइडला बॅट स्विंग प्रॉपर, स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर, बॉल क्लिअर करतोय डीप मिड विकेट सीमारेषा, सिक्सर, 6 धावा. या ठिकाणी विचार जर करायचा गेल्यानंतर मनीष सर 2 षटकामध्ये एकंदरीत जर पाहिलं तर रोहित मात्रे असो, त्याचबरोबर रितेश किनी हे 2 फलंदाज शांत पाहायला मिळाले. परंतु षटक क्रमांक 3 जर सुरू झालं, पहिल्याच बॉलवर एक अप्रतिम षटकार येतोय. वादळापूर्वीची शांतता होती. धावसंख्या 22. यावेळेस बघा गती थोडी कमी केली, टप्पा थोडा खेचला, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाहत होता, शरीरावर बॉल थडकला, एक बॅटची 1 धाव मिळाली. धावसंख्या पोचते 23 या आकड्यावर.
रजनीचं क्रिकेट जे आहे ते शिस्तीने खेळावं लागते, नियोजनाने खेळावं लागतं आणि तेच नियोजन पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकावर चांगलं नियोजन गोलंदाजांचं होतं, पण या षटकामध्ये फलंदाज देखील जाणतायत की विकेट वाचवून चालणार नाहीये, आपल्याकडे बॅटिंग युनिट स्ट्रॉंग आहे. त्याचमुळे आता या 3ऱ्या षटकामध्ये ते अग्रेसिव्ह प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत, कारण जबाबदारी प्रत्येक खेळाडूची आहे आणि फक्त जबाबदारीची जाणीव असून चालत नाही, पूर्ण करण्याची क्षमता तुमच्याकडे असायला हवी. चेतन ओव्हर द विकेट. ललिनचा बॉल होता, ड्राईव्ह केलंय, तितकासा प्रॉमिसिंग कनेक्शन होत नाही. बॉल पोहोचतोय मिडॉनला, क्षेत्राच्या त्या ठिकाणी 2 पोहोचतायत, दोघांचा प्रयत्न पडतोय कमी आणि मी ते लगेचच 3 धावांची हमी मिळतात. या 3 धावा धावसंख्या पोहोचते 26 या आकड्यावर. 26 रन्स ऑन बोर्ड. नक्कीच मनीष सर, आपण जर पाहिलं तर 26 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. ज्यावेळेला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतो त्यावेळेला जर पाहिलं तर प्रेक्षकांच्या माध्यमातून टाळ्या ज्या वेळेला येतात त्यावेळेला दोन्ही बॅट्समनचा आत्मविश्वास हा बल जबडीने मैदानाच्या आतमध्ये वाढलेला दिसतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पुढेच एकदा रोहित आणि रितेश किनीच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 26 रन्स ऑन बोर्ड. एक चांगली स्टार्ट तर आता या षटकामध्ये आपण म्हणू शकतो. या षटकाची स्टार्ट मंगलमूर्ती विरातन जतीन स्मृती चांगला करते. हो, यावेळेस हवेत आहे, पण या वेळेस फटका फसलाय. एलिव्हेशन तितकंसं मिळत नाही. एका हातात कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न लक्ष्मणच्या वतीनं पाहायला मिळाला, पण मात्र आपल्या हातांच्या उंजळीमध्ये बॉल सामावून ठेवता आला आणि या मिळतात या एकंदरीत 2 धावा. धावसंख्या पोहोचते 28 वर. नक्कीच प्रयत्नातील परमेश्वर म्हटले जाते. प्रयत्न केले लक्ष्मणच्या माध्यमातून, परंतु शेवटच्या क्षणी झेल घेताना थोडासा बागफुटला जाणवला, हातातून झेल निसटला आणि त्या ठिकाणी धावा ऍड होतील. तर म्हणजे एकंदरीत 2 धावा. 28 रन्स. 5वा बॉल ओव्हर द विकेट. इनसाइड यष्टीरक्षकाला बीट करून बॉल मागे 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतायत. 2 धावांची तर ऑपॉर्च्युनिटी आहे आणि ऑपॉर्च्युनिटीचा स्वीकार केला जातोय. 3रीचा प्रयत्न होईल का? त्या ठिकाणी थ्रो तर बॉलिंग एंडला आहे. दरम्यान मिळतात या 2 धावसंख्या पोहोचते 30 धावा धावफटकावर लगावल्या गेल्या. त्या ठिकाणी जर पाहिलं तर षटक क्रमांक 3ऱ्याचा खेळ मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत जर पाहिलं तर 1 बॉल इथून देखील बाकी असेल. 5 बॉल आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर झालेत. पहा, पहिल्या बॉलवर आला षटकार, तिथून 1 धाव आली ती म्हणजे लेगबाईच्या माध्यमातून आणि त्यानंतर एकंदरीत चांगलं कमबॅक गोलंदाज चेतनच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 30 रन्स ऑन दी बोर्ड. चला, जास्त जवळ येऊ नका. सोशल डिस्टन्सचं पालन मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे. मैदानाच्या बाहेर नाही केलं तरी चालेल. वेळ आपल्यासाठी महत्वाची आहे. 5 बॉल डिलिव्हर झालेले आहेत या षटकात. बघा, प्रेक्षक बघा, जिकडे मिळेल तिकडे प्रेक्षक बसतायत आणि प्रेक्षकांसाठी खरंच मला देखील आभार व्यक्त करावं असं वाटते रणजित किणी आणि त्यांच्या पूर्ण मित्रमंडळींचं. कारण या ठिकाणी बघा, काही प्रेक्षकांनी आसनच्या बसण्याच्या प्रेक्षक स्टँड मध्ये जाऊन खुर्ची ठेवली. आता याहून जास्त विचार कोण करेल? प्रेक्षक स्टँड आहे, बसण्याची व्यवस्था, त्यामध्ये खुर्ची घेऊन बसलेत. क्या बात आहे. काहीतरी नवीन नेहमीच पाहायला मिळतं. 5 बॉल डिलिव्हर झालेत. धावसंख्या 1 गडी बाद 30. शेवटचा बॉल असेल या 3ऱ्या षटकात. चेतन आगासकर राईट अमोर द विकेट. अकोटोपेचा बॉल ऑन दी टोज. हलक्या त्याने बॉलला टर्न केलंय. शॉर्ट मिड विकेट झोन मध्ये गोलंदाज स्वतः पोहोचलाय. थोडीशी चालढकल पाहायला मिळाली, पण शेवटच्या क्षणाला फक्त 1 मिळते. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जतीन स्मृती मंगलमूर्ती विरातन या संघाची धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 31 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनोज पाटील आला आहे. तर नक्कीच 31 धावा या धावफटकावर लगावल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी एकंदरीत संपन्न होत असताना दिसतोय. तर मीत जतीन म्हात्रे, जर आमचा आवाज तुम्ही ऐकत असाल आणि असाल या मैदानामध्ये, आपण व्यासपीठावर यायचं आहे. मीत जतीन म्हात्रे, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. चला, मॅच ऑन ठेवूया. आपण एकत्रित वेळ घेतलेला आहे 15 मिनिटांचा. बघा, 10 मिनिटाचा कालावधी अजूनही बाकी आहे तुमचा. 2 षटकं फेकून पूर्ण करायची आहेत. वेळेबद्दल आम्ही थोडं स्ट्रिक्ट राहणार आहोत, कारण वेळापत्रक योग्य त्या वेळेत पूर्ण व्हावं अशी अपेक्षा आहे. काकड आरतीसाठी थांबायचं नाही आपल्याला. आपल्याला योग्य त्या वेळेतच आजचं वेळापत्रक पूर्ण करायचं आहे. म्हणूनच आम्ही वारंवार सूचना करत राहू. तुम्ही चांगला खेळा, प्रेक्षकांना मनमुराद आनंद द्या अशीच अपेक्षा आमची आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पाहूया 12 बॉल्स मध्ये कुठपर्यंत मजल जाते जतीन स्मृती मंगलमूर्ती विराथनची. आतापर्यंत 31 धावा लागल्यात. इथून देखील 12 बॉल असतील, कारण की 5 षटकांचा सामना मिनिमम एकंदरीत 50 ते 55 धावा जाण्याचा प्रयत्न असेल. तो म्हणजे टीम मंगलमूर्ती विराथन या संघाच्या माध्यमातून आतापर्यंत चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना फक्त आणि फक्त एकच विकेट गेलाय.
तो देखील रनआउटच्या माध्यमातून रोहित मात्रेला डगआउटच्या दिशेने जाताना पाहिलं. 11 बॉलमध्ये ज्याने 15 धावा केल्या, परंतु मैदानाच्या आतमध्ये अजून देखील रितेश किनी त्याच्या सोबतीनं मनोज पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. जिथे पाहाल तिथे प्रेक्षकच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. हे सर्व काही रणजितदादा किनी वरचे सर्व काही प्रेम पाहायला मिळते प्रेक्षकांचं, कारण की एक दिलदार व्यक्तिमत्व आपल्या पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 मध्ये पुढे आणलं जाते ते म्हणजे आकाश मुंबईकर या गोलंदाजाला. गोलंदाज स्ट्राईक एंडला बॅटर जर पाहिलं तर रितेश किनीला पाहू शकाल. पहिला बॉल ज्यामुळे जर पाहिलं तर लोअर फुलटस बॉल होता, गतीमध्ये पहिल्याच बॉलवर परिवर्तन केले, परंतु त्याला इन्स्टंट आउट चांगला फटका पाहायला मिळतो. कव्हरच्या डीप मध्ये पुढे क्षेत्ररक्षक सरसावत असताना या बॉलवर मिळतील 2 धावा. एकंदरीत आतापर्यंत जे बॅटिंग चालू आहे ना मैदानाच्या आतमध्ये ती म्हणजे मंगलमूर्ती विराटन या संघाच्या माध्यमातून कमालीची राहिले. सिंगल डबल एक चोरटी धाव सातत्याने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. बॉल तयार, पुढचा बॉल या ठिकाणी जर पाहिलं तर पुन्हा एकदा सन्मान दिला जातो. फटका चांगला पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावत असताना या ठिकाणी जर पाहिलं तर पुन्हा एकदा 2 धावा. चांगली बॅटिंग कारण की सिंगल डबल येणं हे देखील क्रिकेटमध्ये तितकंच महत्वाचं ठरले जाते. 2 धावा येत आहेत. 2 धावांमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 35च्या घरामध्ये. बॉल फेकून झालेत ते म्हणजे षटक क्रमांक 4 ते म्हणजे 2-3 षटकामध्ये एकंदरीत जर पाहिले तर पहिल्या षटकात 6 धावा खर्च केला, एकंदरीत दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर 10 धावा खर्च केला आणि तिसऱ्या षटक थोडस मागे ठरलं 15 धावा. यावेळेला क्रिकेटच्या माध्यमातून फटका खेळून काढला जातो. बॉडी बॅलन्स तितकंसं परफेक्ट पाहायला मिळत नाही. या 38 सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवला जाईल, तत्पूर्वी एक धाव डिफरंटली अर्जित केली जाईल. एके धावेने संघाची धावसंख्या 36 धावा धाव फटकावर लगावले गेले. 3 बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर झालेत. आपण चांगले बॅनर्स पाहू शकाल. तर वेग तर फलंदाजाचा खूप चांगला पाहायला मिळाला. स्टॉर्म एनर्जी ड्रिंकचा फायदा झालाय का या ठिकाणी मंगलमूर्ती विराटन या संघाला? नक्कीच खरोखरच आपला एनर्जी ड्रिंक देखील पाहायला मिळते. सर्व काही ऑल इज वेल. काय काढले जाते मैदानाच्या आतमध्ये कसली धाव असेल हे देखील पाहायचं गेले, परंतु यष्टेक्षक त्या ठिकाणी बीट होताना दिसतोय. त्या ठिकाणी जर पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर त्या ठिकाणी जर पाहिलं तर ऑन दी क्रीज फलंदाज सुखरूपपणे पोहोचला जातोय आणि पंच इशारा करतायत बाईकच्या माध्यमातून ही असेल एक धाव. एके धावेने संघाची धावसंख्या 37 रन्स 37 धावा धाव फटकावर लगावले गेले. काहीतरी वेगळं पाहायला मिळते स्कोर शीटवर. फक्त 1 षटकार 1 चौकार, जास्तीत जास्त डबल आपण पाहतोय. फ्रिक्वेन्सी डबलची जास्त आहे, म्हणून तुमच्याकडे ते पर्याय असायला हवे. 6-4 आपण खेचू शकत नाहीये रजनी क्रिकेटमध्ये, त्याचमुळे 1 नाही तर 2चा जो आपण आलेख आहे तो खूप जास्त पाहतोय या पहिल्या डावामध्ये. नक्कीच नाईटच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त षटकार पाहायला मिळत नाही, परंतु चौकार पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग. एवढा पुढचा बॉल शफल क्रॉस करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी बॅटचं एलिव्हेशन तितकंसं प्रॉपर नाही आहे. या बॉलवर मिळेल एक धाव. फेकी ॲक्युरेट झाली, परंतु त्या ठिकाणी थोडंसं फंबल पाहायला मिळते. स्टेकच्या बॉलरच्या माध्यमातून पंचांचा इशारा येतो. लेग बाईकच्या माध्यमातून ही धाव एक ऍड केली जाईल. एके धावेने संघाची धावसंख्या 38 धावा धाव फटकावर लगावली गेली. चला, दीपेश स्मृती टिवरी आणि नितीन पाटील स्मृती दांडी दोन्ही टीमचे कॅप्टन्स या आपण मुख्य मंचावर टॉस साठी आपण टॉस करणार आहोत या इनिंग ब्रेक मध्ये. दीपेश स्मृती टिवरी आणि नितीन पाटील स्मृती दांडी. 5 बॉल फेकून झाले. शेवटचा बॉल. बॉलर तयार. यामुळे जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल होता. ऑन साईडला फटका खेळून काढला जातो. कावकॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावत असताना या बॉलवर देखील ॲक्युरेटली 2 धावा ऑन द क्रीज कंप्लीट केल्या जातात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून झाला, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर रितेश किनीनं मनोज पाटीलला सांगितलं वेट अँड वॉच. अजून देखील एक षटक या मॅचचं या पहिल्या डावाचं अजून देखील बाकी असेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 4. एकंदरीत जर पाहिलं तर 4 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करत असताना टीम मंगलमूर्ती विराटन या संघाची एक गडी बाद 40च्या घरामध्ये. बघा, उद्घाटन समय आपण पाहिलं तर सन्माननीय दशरथ गजानन पाटील उपस्थित होते, उद्योजक आहेत. त्यांच्यासोबत सन्माननीय महेंद्रजी पाटील, सन्माननीय प्रशांतजी पाटील, सन्माननीय सागरजी पाटील, सन्माननीय विनोदजी पाटील, सन्माननीय राजू पाटील आणि सन्माननीय हरिचंद्र सुदाम पाटील उपस्थित होते. आणि उद्घाटन सोहळा खूप चांगल्या पद्धतीने संपन्न झाला आणि कैलासवासी जतीन सुदाम पाटील यांच्या स्मरणार्थ दशरथ पाटील आणि पूर्ण विरार मित्र परिवाराच्या वतीनं रोख रक्कम 51,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि एक चांगली स्पर्धा सुरू झालेली आहे. पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आपल्याला ऑफलाईन पाहायला मिळतो, म्हणजे मैदानाच्या आतमध्ये आणि ऑनलाईन TCP लाईव्ह वर प्रेक्षकांचा भरगच्च असा परिवार आपण जमवलेला आहे. चला, जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या 4 षटकांसाठी आपण एकत्रित घेतलेले आहेत 19 मिनिटं. पुढची 5 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग कंप्लीट करायची. धावसंख्या झालेली आहे 40. 4 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा फटकावर लगावल्या जातात. या दरम्यान जर पाहिलं तर विजय कांबळे एक उत्कृष्ट
गुणलेखक म्हणून त्याची सातत्यानं वर्णी लागली जाते KPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर जर पाहिलं तर द ग्रेट मराठा फाउंडेशन प्रस्तुत निष्ठावंत चषकामध्ये देखील पाहिलं आणि आर्के ट्रॉफीमध्ये देखील त्यांना आपण पाहणार आहोत. या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑन दी रेस फटका खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावत असताना लॉंगॉनचा या बॉलवर मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. 1 धावणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 41 धावा. चांगले हॉपफुली एक्झिक्युशन केलेले आहे आणि आज खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. खरं तर कार्पेट ड्राईव्ह देखील तितक्याच महत्वाच्या असतात आणि या कार्पेट ड्राईव्हच्या वतीनं आपण येस एम्पायर नो बॉल या ठिकाणी 30 या सेकंदचं बंधन व्यवस्थित पाळलं नाहीये. त्याचमुळे हा नो बॉल धावसंख्या पोहोचते 42. नक्कीच एकंदरीत पंचांचं देखील लक्ष तितकंच महत्वाचं मॅच मध्ये पाहायला मिळते. खरोखरच अजितजी म्हात्रे असतील त्याचबरोबर विरलजी नायर हे दोन जे पंच आहेत ना अप्रतिमरित्या आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी. एकंदरीत पाहू शकाल त्यांना देखील आपण चला टॉस साठी तयारीत राहायचं आहे. या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. तर दीपेश स्मृती टिवरी आणि नितीन पाटील स्मृती दांडी दोन्ही टीमचे कॅप्टन बी रेडी. चला बोथ कॅप्टन्स लगेच नाणेफेकीसाठी या. पुढचा बॉल ओव्हर पिच बॉलला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केल्या परंतु बॉल रीच होणार नाही आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. नो बॉलची संधी या ठिकाणी होती. एक मुक्त फटका खेळण्याची संधी होती परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर ऑन द क्रीज कंप्लीट केल्या जातील 2 धावा. 2 धावणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 44च्या घरामध्ये. फ्री हिटचा बॉल होता आणि मी क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेन त्याने जसा बॉल कॅरी केला डायरेक्टली थ्रो केला. कारण कित्येक वेळा क्षेत्ररक्षकांना भान नसते की हा फ्री हिटचा बॉल आहे की काय. आणि या ठिकाणी मात्र या 2 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या पोहोचते आता 1 गडी बाद 44 धावा. जतेन स्मृती मंगलमूर्ती विराथन. नक्कीच मनीष सर सातत्याने आपण फनी मुवमेंट्स अशाच प्रकारचे पाहिलेत. बॉल तयार यावेळेला खोलवट टप्प्याचा बॉल होता. यॉर्कर पिंक पॉइंट ज्याला म्हटलं जातं त्याला हेलिकॉप्टर स्टाईल मध्ये उडवलं जाते. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक असेल वेगाने पुढे सरसावत असताना त्या बॉलची फेकी होईपर्यंत मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातील. ऑन द क्रीज रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या 46 धावा. धाव फटकावर लगावल्या गेल्यात. हे षटक चांगलं घडलं आतापर्यंत जतेन स्मृती मंगलमूर्ती विराथनसाठी. कारण या षटकामध्ये एकंदरीत 6 धावा त्यांना वसूल करता आल्यात आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 चेंडूंमध्ये आणि 4 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये स्लॉगरमध्ये नेहमीच फलंदाजांना थोडं ऍडव्हान्टेज दिलं जाते कारण त्यांना मात्र पर्याय निवडायचा असतो आक्रमकतेचा आणि तोच पर्याय निवडताना आतापर्यंत या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारलेली आहे. नक्कीच मनीष सर एकंदरीत विचार जर करायचा गेला तर फलंदाज रोहित म्हात्रेच्या बॅटमधून फक्त 1 षटकार आला तो आउट झाला. त्यानंतर रितेश किनीला आपण पाहू शकाल फक्त त्याच्या बॅटमधून 1 चौकार आला परंतु आतापर्यंत सिंगल डबलच्या सहाय्याने बऱ्याच धावा त्या धावफटकावर लगावल्या गेल्यात. एकंदरीत विचार जर केला तर 36 धावा सिंगल डबलच्या सहाय्याने मैदानाच्या आतमध्ये येत राहिल्या. चांगली बॅटिंग एकंदरीत जर पाहिलं तर मंगलमूर्ती विराथन या संघाच्या माध्यमातून होत असताना 2 बॉल फेकून झालेत. इथून देखील पहिल्या डावातील 4 बॉलचा खेळ बाकी असेल. चांगले बॅनर्स आपण स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकाल ज्याने स्पॉन्सर केलेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळेला जर पाहिलं तर बॅटची थोडीशी टॉपेज लागली जाते. त्या ठिकाणी जर पाहिलं तर चुकी केली जाते. चुकीला माफी नसेल कारण की एक मोठी रजनी स्पर्धा खेळतायत. कंप्लीट केल्या जातील 2 धावा आणि अशा रीतीने जर पाहिले तर 1 चुकी ही मनीष सर बहुमूल्य या स्पर्धेमध्ये डोकेदुखी ठरू शकते. 2 धावा येत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या 48 धावा धावफटकावर लगावली गेली. बघा जतीन स्मृती मंगलमूर्ती विराथन हा संघ जो आहे या संघाला तुम्ही बोट दिला तुमचा हात पकडेल आणि तेच याकडे वारंवार केलं जातं. क्षेत्ररक्षण त्यांचं चांगलं आहे पण फलंदाजी देखील तितकेच कौतुकास्पद आतापर्यंत राहिले. अप्रतिम फलंदाजी. पुढचा बॉल या ठिकाणी अक्रॉस बाट खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर 1 धाव डेफिनेटली कंप्लीट केली जाईल. या ठिकाणी एस्टेटची साथ सातत्याने आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. लेग बाईकच्या माध्यमातून ही 1 धाव ऍड केली जाईल. 1 धावेने संघाची धावसंख्या 49 धावा धाव फटकावर लगावल्या गेल्यात. इथून देखील जर पाहिलं तर चेंडू शिल्लक असतील पहिल्या डावातील ते म्हणजे 2. एकंदरीत विचार जर केला तर खरोखरच अविस्मरणीय ही स्पर्धा आपण पाहू शकाल. TCP लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण कव्हर करणार आहोत संपूर्ण 5 दिवस. रोहिदास भगत यांची एक चांगली कमेंट तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते. समालोचक कक्षाला त्यांनी दिल्यात खूप खूप शुभेच्छा. पुढचा बॉल तयार. या ठिकाणी जर पाहिले तर चांगला बॉल पाहायला मिळतो. तेवढाच चांगला जर पाहिलं तर फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक असेल पूर्वी जर पाहिलं तर पुढे सरसावत असताना या बॉलवर मिळतील 2 धावा. 3री धाव घेण्याचा प्रयत्न काय घडला जाईल. यस डेफिनेटली 3री धाव घेताना फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. विकेट गॉन.
या ठिकाणी बघा खूप मोठा स्ट्रगल नक्कीच रितेशचा पण पाहिला आणि रितेशने बाद होण्यापूर्वी बनवलेल्या आहेत एकूण 19 धावा आणि ते आता बाद होत आहेत आणि एक चांगली सुरुवात रोहित म्हात्रे आणि रितेश किणी या दोन फलंदाजांनी मिळवून दिली होती. चेतन आणि लक्ष्मण यांची पहिली 2 षटकं खरंच चांगली राहिली होती आणि म्हणूनच त्यानंतर देखील तशीच चांगली षटकं पाहायला मिळायला असती तर नक्कीच चांगली कामगिरी आपल्याला पाहू शकता जियांशीची. सुंदर आयोजन भाऊ आणि प्रमोद भाऊ डे नाईट कॉमेंट्री करून सुद्धा थोडाही थकलेला आवाज नाही सुप भाऊ अशी कमेंट आली आहे रोहिदास भगत यांची. बॉलर तयार ओर द विकेट. शेवटचा बॉल असेल पहिल्या डावातील या ठिकाणी जर पाहिलं तर पुढे एकदा ऑन साइडला फटका खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळते 38 सर्कलच्या आतमध्ये हा बॉल अडवला जातोय आणि अशा रीतीने षटक क्रमांक 5 देखील कंप्लीट झाले. संघाची धावसंख्या 52 आणि एकंदरीत येणारे बॉल असतील 30 चेंडूमध्ये 53 धावा. विजयाकरिता लक्ष असेल GNC11 नायगाव या संघाला 30 बॉल मध्ये 53 धावा विजयाकरिता तुम्हाला बनवावा लागतील. जाऊया टॉस का बॉक्स मध्ये त्या ठिकाणी मनीजी पाटील मीरा महेंद्र परिसरातील एक अप्रतिम आवाज त्यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. तर सन्माननीय अक्षयजी कोळी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक आपण संपन्न करणार आहोत. तर यायचं आहे नितीन पाटील स्मृती दांडी आणि दीपेश स्मृती तिवरी या आपण वर या मुख्य मंचावर यायचंय. आज जरा आपण ऍडजस्टमेंट करूया आणि मॅरेथॉन मॅचच्या सर्व जे टी शर्ट्स आपण पाहतोय अक्षय कोळी यांच्या वतीने मला स्पॉन्सर झालेले आहेत. तर आपण लगेच करूया टॉस. मुख्य मंचावर या अक्षयजी. तर नाणं दाखवूया आपण दोन्ही कॅप्टन्सला. एका बाजूला आहे RK एंटरप्राइजेस असं तुम्हाला नाण्याच्या एका बाजूला पाहायला मिळेल आणि एका बाजूला असेल RK ट्रॉफी किंवा RK एंटरप्राइजेस तुम्हाला कॉल करायचा आहे. कॉल कोण करेल? चालेल चला आपण कॉइन स्पिन करायचं आहे. RK ट्रॉफी असा कॉल. RK ट्रॉफी नाणेफेक जिंकलेले आहे नितीन पाटील स्मृती दांडी या संघाने. मी विनंती करतो अक्षय यांना की आपण दोन्ही टीम्सला कॅप्टनला द्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा व्यासपीठावर विराजमान व्हायचा आहे. आणि त्या ठिकाणी आपण स्टॉर्म जे आहे ड्रिंक्स टॉस विनर कॅप्टनला आपण वितरित करणार आहोत त्यांच्या शुभ हस्ते. कल्पेश दादांच्या वतीनं हे आम्हाला स्पॉन्सर झालेले आहे. प्रत्येक टॉस विनर कॅप्टनसाठी हे स्टॉर्मचं एक गिफ्ट हॅम्पर आपण वितरित करतोय. 11 प्लेयरला 11 बॉटल्स. प्रत्येक टॉस विनर कॅप्टनला आपण हे ड्रिंक देणार. धन्यवाद. आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. थोडक्यात आपण एक चर्चा करूया. या मैदानावर आतापर्यंत खेळ झालाय का दांडीचा आणि खेळ झाला असेल तर कसा झालाय? प्रथम या मैदानावर आम्ही खेळलो होतो भरपूर. पहिले वर म्हणजे आम्ही इकडे भरपूर खेळण्यासाठी यायचो परंतु काही कारणास्तव काही बहुतेक ठिकाणी आम्हाला खेळण्यास नकार मिळाला कारण की तेव्हा दांडी संघ पूर्ण फॉर्म मध्ये असायचा ना. समोरचे टीम सर्व संघ एकत्र व्हायचे ना सांगायचे की दांडी संघ जर असेल तर आम्ही खेळणार नाही. पहिले असं चालायचं म्हणून आम्ही हा पट्टा म्हणजे क्रिकेट सोडूनच दिला होता कारण की यायचो घरी परत जायचो. परंतु ह्या मैदानावर आम्ही सलग 4 वेळा फायनल मारलेले आहे. पहिल्या तेव्हा आम्ही खेळायचो तेव्हा थोडा ग्राउंड म्हणजे आपला शेत तसंच असायचं. सिंगल डबलचा ग्राउंड चालायचा परंतु आज या ग्राउंडची स्थिती एकदम चांगली झाली आहे आणि खेळण्यासाठी आता मजा येईल या ग्राउंडवर खेळण्यासाठी. जीवचंद्रच्या ज्या खेळाडूंनी इकडे जी मेहनत घेतली आहे त्यांसाठी खूप खूप आभार आणि ही स्पर्धा चांगली व्हावी आणि सर्व प्रेक्षकांसाठी आनंदाची चांगली टुर्नामेंट. निर्णय काय असेल? निर्णय तुमचा काय असेल टॉस जिंकल्यानंतर? आम्ही फलंदाजी करू. फलंदाजी निवडण्यामागे नेमकं कारण काय? कारण प्रत्येक जेव्हा आपण टॉस पाहतो जास्तीत जास्त कॅप्टन्स क्षेत्ररक्षण निवडत असतात पण तुम्ही फलंदाजीवर का थांबलात? आम्ही फलंदाजी म्हणजे कसं आमच्याकडे बॅटिंग लाईन तर चांगलीच आहे. समोरचा संघ पण चांगलाच आहे. टिवरी संघ भरपूर वर्षापासून ओळखतोय. मित्रच आहेत सर्व आणि या ग्राउंडवर म्हणजे मोठा तर ग्राउंड आहे परंतु क्षमता सर्वांकडे असेल 6 मारण्याची चौका मारण्याची. परंतु ह्या ग्राउंडवर सिंगल डबलवर जास्त जोर लावला गेलाय. ह्या ग्राउंडवर 5 ओव्हरला 55-50 झाले तरी मॅच भरपूर हार्ड होऊ शकते. प्रताप क्षेत्ररक्षण करायचं आहे मनासारखा निर्णय आहे की मनाविरुद्ध? वा या ठिकाणी मात्र या ठिकाणी मनाविरुद्ध असं त्यांनी कळवलेलं आहे. तर क्षेत्ररक्षण करायचं आहे कारण तो तर निर्णय मला मान्य करावाच लागेल. रजनी क्रिकेटचं जे कंडिशन आहे क्लायमॅटिकली कंडिशन आपण पाहिलं 2-3 दिवसापासून थोडंसं वातावरण थोडं बदललं होतं. तर या क्लायमॅटिक कंडिशनला तुमचा संघ चांगला खेळ करेल अशी अपेक्षा तुम्हाला आहे का? करणारच. हा कॉन्फिडन्स असायला हवा प्रत्येक कॅप्टनकडे.
तर सर्व मेंबर्स फिट आहेत, फाईन आहेत, तर खेळण्यासाठी एकदम चार्जअप आहेत. सर्व आहेत पण मी अनफिट. असं नाही, कॅप्टन आहे, कॅप्टनने मात्र थोडं स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. तर प्रताप, एक प्रॉमिसिंग गेम प्ले जो टिव्हरीचा नेहमीच आम्ही पाहिलेला आहे, आज संघामध्ये प्रताप, प्रसाद आणि प्रकाश हे ट्रायो पाहायला मिळतील का? हो भेटतील. तर एक चांगला क्रिकेटचा सामना नक्कीच पाहायला मिळेल. नाणेफेक जिंकले ते म्हणजे नितीन पाटील स्मृती दांडी या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा स्वीकार केलेला आहे. क्षेत्ररक्षण करायचं आहे दीपेश स्मृती टिवरी या संघाला. दोन्ही संघाने देऊया शुभेच्छा आणि जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. ऐकूया आवाज अक्षयजी साठम आणि प्रमोदजी शेडगे यांचा. स्टे ट्यून्ड ऑन TCP लाईव्ह. थँक्यू मनीषजी पाटील. तुषार सोनवणे यांचा आवाज आपण ऐकत होतात. आरके एंटरप्राइजेस आयोजित आरके ट्रॉफी 2023 मध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व आयोजकांचं, सर्व प्रमुख अतिथींचं हार्दिक स्वागत. दोन्ही संघांमध्ये चांगली मॅच रंगेल यात काही शंका नाही, कारण की प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत जर विचार केला तर फलकावरती धावा लगावल्यात 52 आणि 53 धावांचं आव्हान सामोरं ठेवलंय GH 11 नायगाव या संघासमोर. सचिन स्मृती आपण संघ बघतोय, मंगळमूर्ती हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघांना या मैदानाचा नक्कीच अनुभव आला असेल आतापर्यंत ज्या प्रकारे मॅच झालाय. 53 धावेंचा आव्हान आहे. आरके एंटरप्राइजेस, रणजित दादा किणी, नेहमीच म्हटलं जाते की आरके हे नाव नाही, हे आहे नायगाव मध्ये ब्रँड, आणि त्या ब्रँडची ही स्पर्धा आपण बघतोय. भरपूर मोठमोठ्या स्पर्धा होतात द ग्रेट मराठा नावाने, आरके एंटरप्राइजेस नावाने. आतली त्याच अनुषंगाने ही स्पर्धा देखील आपण बघतोय. भव्य दिव्य मानाची स्पर्धा आरके एंटरप्राइजेस आयोजित आरके ट्रॉफी. जोडीला आमच्या समावेत जॉईन झालेत व्हॉइस ऑफ आडणे, व्हॉइस ऑफ पालघर, मिस्टर प्रमोदजी शेडगे. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू व्हेरी मच अक्षय साटम. अप्रतिम आपण पाहू शकता सामना. 53 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. सचिन स्मृती विराथन या संघाने प्रतिस्पर्धी संघ GH 11 नायगाव हा संघ आपण पाहतायत. एका साईडला जर आपण पाहिलं अतिशय सुंदर ही स्पर्धा आपण पाहताय. सातत्यपूर्ण आरके ट्रॉफी विद्युत झुतातली ही स्पर्धा खूप चांगल्या प्रकारचं मात्र आपण पाहू शकतायत. अंगीबाई आणि जे आपण पाहतायत भरपूर दिवसांनी मात्र या ठिकाणी आपण पाहतायत या स्पर्धेला, आणि कॅप्टन म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते या दोघांनाही मात्र शुभेच्छा देत आपण पाहू शकतायत. विशाल अंगे यांना आपण पाहू शकतायत. रोहिदास भगत यांनी मात्र शुभेच्छा दिल्या. थँक्यू व्हेरी मच. वाढीवरून मात्र हे शुभेच्छा दिलेल्या आहेत. पहिला चेंडू हार्दिक भोईर ऑन साईडला कलात्मक फटका पाहायला मिळतोय. खूप चांगला फटका होता. यावेळेला फक्त चेंडूला दिशा दिली, मनगडाचा वापर केला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते सिंगलच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत पहिला चेंडू फेकून झालाय. 53 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर आपण पाहतायत सिंगल मिळते. अक्षय काय म्हणशील ज्या पद्धतीने आरके ट्रॉफीचा हा शानदार आणि दमदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं? नक्कीच जबरदस्त स्पर्धा ऑर्गनाईज केले. रणजित दादा किणी, केतन भोईर असतील, चांगली मेहनत घेतली आणि दरवर्षी रणजित दादांचं हे कार्य अफाट राहिलंय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक मानाची स्पर्धा म्हणून ज्याची ख्याती आहे आरके ट्रॉफी, आणि नक्कीच आभारी असेल मी देखील रणजित दादा किणी की दरवर्षी आम्हाला ते कॉमेंट्री करण्याची संधी देतात. केतन भोईर असतील, रणजित दादा किणी आणि संपूर्ण जुचंद्र गाव. यावेळेला आपण पाहू शकताय खूप सुंदर पद्धतीने चेंडूला मात्र दिशा दिली. नयन किनी फेकी करतोय ॲक्युरेट. यावेळेला आपण पाहू शकतायत मॅग्निफिसंट फिल्डिंग, व्हॉट अ थ्रो. लॉरेन्स अँड जगदीश आपण पाहू शकतायत. वेलकम प्रताप भोईर. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. लॉरेन्स अँड जगदीश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजाने अकाउंट ओपन केलंय. हार्दिक भोईर पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला ऑफ साईडला फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आणि प्रणय घरत कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. फलंदाज लॉरेन्स बॅक टू द डगआउट. दोन या ठिकाणी टिवडी गावातील सरपंच साहेब आपण बघतोय रवींद्र ठक्कर, आणि त्यांच्याकडून देखील या स्पर्धेकरता
शुभेच्छा आल्यात. रवींद्र ठक्कर यांना विनंती करीन या आमच्या अतिथी कक्षामध्ये मॅचचा आनंद घेतात. टिवरी गावातील सरपंच रवींद्र ठक्कर यांच्याकडून शुभेच्छा आल्या. 2 धावा झाल्या आणि विकेट देखील जातोय. चांगली गोलंदाजी होते प्रमोद सर आतापर्यंत हार्दिकच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी, छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि सचिन स्मृती विराथन आपण पाहतायत खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना एका साईडला जियांशी 11 हा संघ आपण पाहतायत 53 धावा. मात्र या रात्रीच्या सत्रामध्ये आपण पाहतायत अक्षय टफ फाईट आहेत. इथे मात्र आपण पाहतायत दिवसा क्रिकेट आणि रात्रीचं क्रिकेट खूप मोठी तफावत पाहायला मिळतं, खूप डिफरंट असतात. आणि इथे मात्र तुम्हाला एक खऱ्या अर्थानं आय कॉर्डिनेशन तुम्हाला रात्रीच्या वेळेत खूप महत्वाची भूमिका असते आणि तेच मात्र प्रणय घरतने या ठिकाणी चेंडू आल्यानंतर वाईडिश मध्ये होता, लॉंग ऑफ मध्ये आला आणि खूप सुंदर चेंडू कॅरी केला आणि फर्स्ट विकेट डाऊन लॉरेन्सला मात्र या ठिकाणी डगआउटच्या दिशेने पाठवलं गेलं. चांगला जजमेंट होता आणि चांगला या ठिकाणी कॅच कॅरी केला जातोय. विकेटने हा चेंडू मात्र फ्लिकच्या साह्याने मनगटाच्या साह्याने चेंडूला वळवलं होतं. थोडस मिसफील्ड होते टटियार्ड सर्कलच्या आतमध्ये आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. प्रमोदजी या धावा रोखणं महत्वाच्या आहेत. एका धावेला 2 धाव्यात कन्वर्ट करताय बॅटर तर कुठेतरी खराब मिसफिल्डिंग पाहायला मिळते फिल्डरच्या माध्यमातून. नक्कीच इथे डेफिनेटली सिंगल डबलला महत्व द्यावं लागणार आहे. नवीन येणारा फलंदाज प्रनिल आपल्याला पाहायला मिळतो. एका साईडला लॉरेन्स बाद झाल्यानंतर जगदीश आणि प्रनिलवर जी जिम्मेदारी वाढली गेली, इथून मात्र हार्दिक बोईलला मात्र चांगली गोलंदाजी तर करतोय, इथून मात्र विकेट आणि डॉट चेंडू खूप मायने राखेल. परंतु जगदीश आणि प्रनिलला काय करावं लागेल तर क्रिकेटमधील जे बेसिक आहे ते बेसिकला विसरून चालणार नाहीये. कारण पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर दडपण येतं, दबाव वाढतो आणि त्या दबावाला न जुमानता आपण चांगली फलंदाजी करणं हे त्यांचं कर्तव्य असेल. अक्षय नक्कीच नो डाऊट. पुढचा बॉल यावेळी मात्र चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं जाते. शॉट थर्डमॅन आहे गली रिझनच्या दिशेने आणि एकच धाव येते. एका धावेने धावफलक 5. सिंगल डबल बेसिक क्रिकेट पाहायला मिळते कारण की धावांचा ज्यावेळी पाठलाग करतो त्यावेळी कॅल्क्युलेट क्रिकेट खेळणं फार महत्वाचं आहे आणि सध्या विकेट गेल्यानंतर पार्टनरशिप बिल्ड करणं हा महत्वाचा घटक असेल या मॅचच्या दरम्यान. नक्कीच डेफिनेटली कल्पेश पाटील त्या ठिकाणी आपण पाहिलं शॉट थर्डमॅनला होते. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मनोज पाटील यांना आपण पाहतायत गेल्या वर्षात आमदार चषकामध्ये विराथन बुद्रुकच्या मैदानात मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळवली. यावेळेला हलक्याच्या हाताने चेंडूला येऊन दिलं आणि सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देत यावेळेला आपण पाहू शकतायत पुढे सरसावतोय मिस्टर राहुल आणि धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 6 या धावसंख्येवर. पहिलं षटक पॉवर प्लेचं बंधन होतं आणि पॉवर प्लेच्या बंधनात मात्र खूप चांगली गोलंदाजी हार्दिक बोईरने यावेळेला केली. कारण हार्दिक बोईरने खूप चांगली गोलंदाजी केली होती. क्लासिक चषकामध्ये उमेळमानच्या मैदानात हाच संघ होता आणि याच संघाने बाजी मारली. 1 लाखाचं प्राइज मात्र मिळवलं. तोच संघ पुन्हा एकदा या मात्र क्रीडा नगरीमध्ये उतरताना पाहायला मिळतोय. मात्र पहिलं षटक अक्षय या ठिकाणी आपण पाहतोय सॅटिस्फाईड राहिलं गेलंय. खूप छान आयोजन नियोजन नितीन पाटील आपण पाहू शकतायत. अतिशय मात्र नियोजन आरके ट्रॉफी समालोचन छान झालंय. एसीपी लाईव्ह टीम छान प्रक्षेपण ऑल इज वेल आणि मंगलमूर्ती टीमला शुभेच्छा दिल्यात. हे नितीन पाटील जे समालोचक आहेत जे आपण पाहू शकतायत विठ्ठलवाडीचे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 6 धावा. षटक क्रमांक पहिला आपण पाहू शकतायत. खूप चांगलं क्रिकेट ऑल इज वेल आपल्याला पाहायला मिळतं. आरके ट्रॉफी हे फक्त नाव नाहीये तर विद्युत झोतातील एक नामवंत स्पर्धा, नावलौकिक स्पर्धा, एक ब्रँडेड स्पर्धा. मात्र आरके आता हे नाव नाही तर ब्रँड बनला गेलाय. आयोजक म्हणून ज्यांची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते मोहनदादा पाटील असतील, हेमंतजी वर्तक असतील, निलेशजी म्हात्रे असतील, नितीनदादा पाटील असतील, भूषणजी पडवळे असतील, ही संपूर्ण टीमने जी मात्र आपण सातत्याने आपण पाहतायत अप्रतिम बॅकबोन राहिलेत. नक्कीच चांगला सपोर्ट प्रत्येक स्पर्धेमध्ये असतो आणि मोहनदादा पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवून रणजितदादा गिणे नक्कीच समाजसेवेमध्ये चांगल्या पद्धतीने समाजसेवा केली जाते त्यांच्या माध्यमातून. क्रिकेट वरचा जिव्हाळा देखील पाहायला मिळतोय. अतिशय देखणं अतिशय सुंदर आयोजन नियोजन आरके ट्रॉफी 2023 मध्ये नाईट क्रिकेट आपण बघतोय आणि ही पहिली नाईट पहिली रात्र. आणि आतापर्यंत जर विचार केला तर नायगाव पूर्वपट्टीमध्ये बऱ्याच स्पर्धा आपण बघितल्या डे फॉर्मॅट मध्ये. यंदाच्या हंगामामधली ही पहिलीच नाईट असेल. बॉलिंग मार्गवरती गोलंदाज सज्ज होतो. यावेळी मात्र एक चाणाक्ष फटका होता गली रिझन मध्ये. चेंडूला पुश केलंय. बॅकफुट पंच पाहायला मिळतो आणि पाहता पाहता या 2 धावा येतात. काय फटका होता, नजर होती चेंडूवरती आणि फक्त पुश करण्याचं काम बॅटर करतोय. फिल्डर देखील थोडं मिसफिल्डिंग करतोय आणि पाहता पाहता 8 धावा फटकावरती. जियांशी 11 नायगाव संघाचा विचार केला नुकताच 21 चषक झाला पांजू गावामध्ये आणि तिथे आज सेमीफायनलला पराभव झाला. मात्र तो खेळ होता तिथे एक जबरदस्त
हा संघ उतरला होता आणि चांगल्या पद्धतीने खेळ राहिलाय. म्हणूनच नायगाव संघाला देखील अनुभव आहे या मैदानाचा. 8 धावा फलकावरती मनोज पाटील बॉलिंग मार्क वरती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 या धावसंख्येवर मनोज पाटील याच खेळाडूचा मी उल्लेख केला होता, ज्यांनी रत्नागिरी आपण पाहिलं तर कोकण विभागामध्ये सुद्धा खूप चांगली मात्र TWJ संघाकडून सातत्याने पाहायला मिळतो. आणि याच खेळाडूच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीज बाईक पाहायला मिळाली होती गेल्या वर्षामध्ये. आमदार चषक अल्पेश दादा भोईर, कामनीश दादा राऊत यांच्या स्पर्धेमध्ये ऑन साईडला खेळला गेलाय. खूप चांगला फटका होता. मनगडाचा वापर करीत मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता चेंडूला वळवलं, तिथे मिळेल मात्र सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने बबलू किनी मात्र पुढे सरसावला गेला होता. रितेश किनी धावांची गती फलकावर 9 या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. एक सुंदर मात्र या ठिकाणी स्पर्धा आपण पाहू शकतायत. भरपूर जणांच्या मात्र कमेंट्स पास होताना पाहायला मिळतात की गोरसे बी आहे का, गोरसे बी आहे का, मात्र त्याचं उत्तर येणाऱ्या मात्र वेळेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच आणि काही दिवसात ती गुड न्यूज असेल की नाही ते देखील आम्ही पोहोचवू तुमच्यापर्यंत. 9 धावा फलकावरती. आता मात्र चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाही. ऑफ स्टंपवर चांगल्या पद्धतीने चेंडू पिचिंग केलाय आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. भूषणजी गोरेकर यांच्या माध्यमातून एक चांगली कॉमेंट्स पाहायला मिळते. पालघर एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेले त्यांचे जिवलग मित्र म्हणजेच समालोचकाचे किंग प्रमोदजी शेडगे सरांसाठी शुभेच्छा आल्यात. अर्थातच भरपूर जणांचे चाहते आहेत प्रमोदजी शेडगे आणि चांगला आवाज त्यांचा नेहमीच राहिलाय. पालघर व्हॉइस ऑफ पालघर एकमेव असे समालोचक आहेत, ते सुप्रीम पर्यंत पोहोचलेत आणि आम्हाला नेहमीच तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळतं. म्हणूनच आमचं हे भाग्य आहे की आरके ट्रॉफी मध्ये तुमच्या समवेत आम्हाला कॉमेंट्री करण्याची संधी देखील मिळते. थँक्यू व्हेरी मच. या वेळेला आपण पाहतायत धन्यवाद अक्षय साटम. आणि अक्षय साटम यांच्यासाठी सुद्धा मात्र आपण पाहू शकतायत खूप चांगल्या प्रकारच्या कमेंट्स या ठिकाणी येत असत्या पाहायला मिळतात. अतिश भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. त्यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतोय. एक वेगळी मात्र कॉम्प्लिमेंट आपण पाहू शकतात ऑन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेट चाहते या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. धावसंख्या 9. गुड डिलिव्हरी, सुपर लेन द लाईन, टप्पा अचूक पद्धतीने. ही खासियत आहे अक्षय या गोलंदाजाची, हीच खासियत राहिली की फलंदाजाला रीड करतो. वेगवेगळे व्हेरायशन या गोलंदाजाकडे पाहायला मिळतात आणि म्हणूनच मात्र आपण पाहतायत आज सफाळी विभागातील नाव मात्र मनोज पाटील, किरण गुरुद्वान या 2 खेळाडूंनी मात्र अगदी मात्र आपण पाहतायत कोकणामध्ये प्रसिद्ध केलंय. अशा प्रकारचे खेळाडू आपण पाहू शकतायत आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. ऍब्सोल्युटली मॅग्निफिसंट बॉलिंग बाय मन्या. जबरदस्त गोलंदाजी होते, अचूक टप्पा, भेदक मारा आणि तदनंतर ऑफ स्टंपवर पिचिंग ज्या अनुषंगाने गोलंदाजी होते यावेळी एकच धावेल ड्राईव्ह चांगला होता. एकच धावे ते मात्र कौतुक करावं लागेल मनोज पाटीलचं, कारण की ज्या अनुषंगाने नाव लौकिक केले त्याने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून असो, चांगल्या खेळीच्या माध्यमातून, आणि तेच नाव कंटिन्यू देखील पाहायला मिळते या आरके ट्रॉफी मध्ये देखील. म्हणजे कुठेही बाहेर असो किंवा नायगाव पूर्वपट्टी तिथे देखील चांगला खेळ त्याचा पाहायला मिळतोय. कन्सिस्टन्सीचं दुसरं नाव मनोज पाटील. नक्कीच सातत्य खूप महत्वाची भूमिका असते. काल काय झालं हे विसरून मात्र आज नव्याने आपण काय करणार आहोत हे क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. कारण अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ म्हणजे कोणता आहे तर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. म्हणूनच क्रिकेट आमचा धर्म, क्रिकेट आमचा ध्यास, क्रिकेट आमचा मान, क्रिकेट आमचा सन्मान, क्रिकेट आमचा अभिमान, क्रिकेट आमची धडकन, तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम हे प्रत्येकाने आता व्यापून टाकलं गेलंय. जियांशी इलेव्हनचा विचार केला तर डेफिनेटली आतापर्यंत प्रणील आणि जगदीश स्ट्रगल करतायत. इथून आता चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 43 धावांची गरज असेल. म्हणजेच अक्षय काय तर 14.33च्या सरासरीने आस्किंग रिक्वायर्ड रन रेट ने खेळावं लागणार आहे. एका साईडला दीपेश दिंडेकर यांचा संघ पाहायला मिळतोय. अर्थातच आपण पाहू शकताय जियांशी इलेव्हन थोडासा कुठेतरी स्ट्रगल फार करताना पाहायला मिळतो. आणि स्ट्रगल हा अक्षय हा असा शब्द आहे जो आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत उभ्या आयुष्यात न मिटणारा शब्द. म्हणजेच काय तर संघर्ष, संघर्ष आणि संघर्ष. नक्कीच, नो डाऊट, कारण की स्ट्रगल केल्यानंतरच तुम्हाला यशाचं फळ मिळतं आणि त्याकरता मेहनत तुम्हाला करावं लागेल. भरपूर संघर्ष कराल तर एक ना एक दिवस तुम्ही यशस्वी व्हाल. 10 धावा झाल्यात फलकावरती. 43 धाव्यांची गरज. येणारे चेंडू आहेत 18 चेंडू, 43 धाव्यांची गरज. रितेश किणी बॉलिंग मार्क वरती. लॉंग अपला क्षेत्ररक्षक येते, थोडीशी मिसफिल्ड आणि पॅकिंग दिलं जाईल तिथपर्यंत या 2 धावा येतात. मिसफिल्ड भरपूर होते मात्र बॅटच्या मधून देखील धावा तितक्याचा येत नाहीत. हवाई सफर आपण नेहमी म्हणत असतो, सिंगल डबल नो डाऊट बेसिक क्रिकेट आहे. ज्यावेळी धावा चेसिंग आपण करतो त्यावेळी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं महत्वाचं आहे आणि कुठेतरी सध्या त्या धावा
सिंगल डबलने येतात, मात्र चौकार षटकार देखील येणं महत्वाचं असेल प्रमोद सर. नक्कीच रितेश किनी सड पातळ बांधायचा असला तरी सुद्धा मात्र या गोलंदाजाकडे तेवढी टेक्निक आहे. प्रणीलकडे मात्र तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं जगदीश एका साईडला, परंतु या ठिकाणी आपण पाहतायत रितेश किनी परिपूर्ण खूप सुंदर गोलंदाजी करताना. दीपेश मात्रे जो यष्टीरक्षकाची भूमिका करतोय ना अक्षय, मात्र यंदाच्या वर्षात विठ्ठलवाडीच्या मैदानात याच खेळाडूने अप्रतिम मात्र फलंदाजी केली होती. 6 चेंडूवर 6 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले, परंतु त्या 6 षटकांवर पाणी फिरलं गेलं कारण त्यांचा संघ पराभूतच्या छायेत गेला होता. परंतु रेकॉर्ड हा रेकॉर्ड असतो असं म्हणायला हरकत नाहीये. 12 धावा फलकावर. गुड डिलिव्हरी, खूप सुंदर ब्लॉकरमध्ये चेंडू होता. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. बॅटची एज थोडीफार या ठिकाणी जरूर लागली आणि एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जियांची 11 या संघाची 13 धावसंख्येवर. लॉरेन्सला कुठेतरी थांबायचं होतं, परंतु तसं काही घडलं नाही. स्टार्ट अगदी चांगली झाली नाही. संत गतीने सुरुवात झाली आणि येणाऱ्या फलंदाजांवर दबाव वाढला. क्रिकेटमध्ये बेसिक तेच असतं, सलामीवर चांगली फलंदाजी करतील, स्टार्ट चांगली करतील तर मिडल ऑर्डरचे फलंदाज मात्र डेफिनेटली एन्जॉय करतात. खेळपट्टीवर दबाव नसतो आणि तेच मात्र कुठेतरी दबाव आता मात्र स्पष्टपणे दिसताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळी बघा चांगली खेळाडू वृत्ती आहे. बॅटर या ठिकाणी स्वतःहूनच दर्शवते की बॅटची एज लागल्याने लागल्या स्वतःहूनच बाहेर पडतं. याला बोलतात चांगलं स्पोर्ट्समॅन स्पिरिट आणि नक्कीच कौतुक झालं पाहिजे या खेळाडू करता देखील. हसले चालल्या मंदी सुरमय झाल्यात फसले बसले मन. नक्कीच जाळ्यामध्ये मासा येतोय आणि तेच गाणं या ठिकाणी डेडिकेट केलं जातं HM साऊंडच्या माध्यमातून की मोठा मासा होता तो जाळ्यात अडकलाय. दबाव असेल आता प्रमोद सर, कारण की आतापर्यंत 13 धावा झाल्यात, विकेट जात आहेत आणि 2.4 चेंडू फेकून झाल्यात. 14 चेंडूंचा खेळ आतापर्यंत शिल्लक आहेत आणि आतापर्यंत धावांची जर विचार केला तर 40 धाव्यांची गरज असेल. काय वाटतं या मॅचच्या स्थितीकडे बघून? नक्कीच 14 चेंडू आणि 40 धावा, मोठे फटके मारण्याचे प्रयत्न करतायत, परंतु इथे मात्र गोलंदाज ते प्रयत्नांना यश काही मिळून देत नाहीयेत. सरळ मात्र या ठिकाणी पुढे सरसावला गेला होता आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपण पाहू शकतायत. फलंदाज या ठिकाणी बॅक टू द डगआउट मध्ये जात असताना ती बॉडी लँग्वेज आता कुठेतरी खालावली गेले. आता इथून जर विचार केला तर 13 चेंडू आहेत आणि 40 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं खूप चांगली सुंदर स्पर्धा पाहायला मिळते. भरपूर सफाळेकर मात्र या मॅचचा एन्जॉय करताना पाहायला मिळतात. त्यामध्ये किरण कारभारी, विराथन यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्यात. त्या मात्र मंगलमूर्ती या संघाला सचिन स्मृती आज त्या नावाने खेळताना आपण पाहू शकतायत. दीपेश दिंडेकर यावेळेला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतो. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. यू गया यू आया. गोरी नमी रावते काउरी काय गो गोरी 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 नमी रावते काउरी गोरी लाईन देते मन बंदरावरी गोरी लाईन देते मन बंदरावरी तोच काय तो सुरकीवाला सुक्रान मी रावते कावरा. तोच काय तो सुरकीवाला सुक्रान
15 वर जाऊन पोहोचले गेले. इथून जर आपण पाहिलं विजय कांबळे आमच्या समोर जॉईन झालेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता संजय मात्रे यांचे शिष्य आहेत. धावांची गती स्कोर कार्डवर लागलेली आहे 13 धावा. खूप चांगली मात्र या ठिकाणी स्पर्धा आपण पाहतायत. आर के दादा यांचं जेवढं मात्र कौतुक करावं तेवढं कमीच या स्पर्धेच्या माध्यमातून. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं संपूर्ण पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले होते. अतिशय मात्र गणेश साई यांना सुद्धा आपण पाहू शकतायत आणि त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात उमेळमानवरून. त्याचप्रमाणे अनिरुद्ध पाटील यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला उमेळमानवरून. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद. 13 रन्स ऑन दी बोर्ड. इथून जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे का, कारण 12 चेंडू आणि 40 धावा. पिचच्या सरासरीने इथून थोडीशी कठीणाई झाली, परंतु क्रिकेटमध्ये अक्षय आपण सातत्याने पाहिलंय की क्रिकेटमध्ये शक्य असं भरपूर आहे, अशक्य असं काहीच नाहीये. नक्कीच मॅक्सन पाकिट यांनी सुद्धा मात्र आरके ट्रॉफी नाईस टुर्नामेंट इन वसई विरार मात्र तालुका आपण पाहू शकतात पालघर डिस्ट्रिक्ट. मॅक्सन पाकिट थँक्यू व्हेरी मच. धावांची गती फलकावर आता 12 चेंडू आणि 40. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहत आहेत. उजव्या हाताने गोलंदाज सज्ज. साईडला मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटचं टॉपेज आणि तिथे मात्र रोहित मात्रे कोणतीही चुकी करणार नाही. छोटा पॅक बडा धमाका. बॅक टू द डगआउट. मिस्टर दिपेशला मात्र परतावा लागेल. नक्कीच विकेट जातोय आणि 13 आकड्यावरती बरेच फेरे येताना दिसत आहेत. सध्या विकेटवर विकेट जाताना दिसत आहेत. आतापर्यंत कार्डीवरून तुषार पाटील देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चांगले कॉमेंट्स प्रत्येक जे युट्यूब लाईव्ह श्रोते जोडले आहेत ते श्रोत्यांनी चांगले कॉमेंट पास केलेत, कारण की ही खासियत आहे टीसीपी लाईव्हची. ऑन स्क्रीन कॉमेंट्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच सर्वांचं आम्ही आभारी आहोत, कारण की तुमच्यामुळे जी स्पर्धा इतकी बहरली गेली. आणि ऑन फील्ड च्या बाहेर आपण बघतोय जे आमचे प्रेक्षक राजे आहेत मॅचचा आनंद घेण्याकरता आल्यात, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. आरके ट्रॉफी आहे आणि मजा येईल. आरके ट्रॉफी आहे, नाईटचा थरार आहे. नाईट बॉल क्रिकेटमध्ये कोणता संघ आज वर्चस्व येतील, कोणते ते संघ असतील हे देखील चर्चा केली जाईल. सध्या 13 धावा झाल्यात, विकेट जात आहेत आणि आतापर्यंत जर विचार केला 3 ओव्हर 13 धावा झाल्यात. पहिल्याच चेंडूवर गडीबाद देखील येतोय. थोड्याच वेळात आदरणीय सन्माननीय एक जबरदस्त व्यक्तिमत्व सुजित तात्या पाटील या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. आणि ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत धावांची गती जर आपण पाहिली तर 13 धावा. थोड्याच वेळात त्यांचं आगमन होणार आहे या आरके ट्रॉफी मध्ये आणि आरके दादा यांच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. या अगोदर निष्ठावंत चषक मोहनदादा पाटील यांच्या स्पर्धेमध्ये त्यांना आपण पाहिलं होतं. गुड डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. काय रीड करतोय फलंदाजाला या ठिकाणी आपण पाहू शकाल. टप्पा पडल्यानंतर लक्ष्मणला यावेळेला सरप्राईज करून गेला आणि बाउन्स काय अप्रतिम पाहायला मिळाला. मॅग्निफिसंट बॉलिंग. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 14 वर जाऊन पोहोचले गेले. परिपूर्ण मात्र या ठिकाणी धावांवर अंकुश लावला अक्षय आणि अतिशय सुंदर गोलंदाजी. फलंदाजाने मात्र यावेळेला प्रयत्न करत राहिले, परंतु बॅटच्या टप्प्यात चेंडू येत नाहीयेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता. बॅटचा टॉपेज लागतोय आणि दिपेश मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आणखी काही कॉमेंट्स येतात. विकास भोईर विकी यांच्या माध्यमातून चांगली कॉमेंट्री आणि त्यानंतर चांगलं आयोजन नियोजन. दादा मात्रे, गंधर्व पाटील, भूषण दादा पडवळे, मिथुन दादा पाटील आणि मोहन दादा पाटील हे सर्व मॅचचा आनंद घेत आहेत. नेहमी सपोर्ट असतो आरके ट्रॉफीला आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत. राहुल नवीन फलंदाज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. तू चल में आया. जियांशी 11 नायगाव संघाला मात्र पुन्हा एकदा मोठा धक्का या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅक टू द पवेलियन. खूप चांगली गोलंदाजी मनाच्या द्वारे, अर्थातच मनोज पाटील. प्रवेश द्वाराजवळ आपण पाहू शकता या ठिकाणी थोड्याच वेळात आपण सुजित तात्या पाटील साहेब यांचं या ठिकाणी जरूर आगमन होणार आहे.
अक्षय मात्र या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग येत आहेत. गेल्या वर्षात गोरसाई बी संघ आपण सुद्धा पाहिला आणि खऱ्या अर्थानं मात्र आज सुद्धा तीच चर्चा सुरू आहे. गोरसाई बी येईल का, गोरसाई बी येईल का, मात्र हीच चर्चा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड. गेल्या वर्षात नितीनदादा पाटील यांनी स्पॉन्सरशिप केली होती. गोरसाई बी संघ 14 धावा 6 गडी बाद झालेत. खूप लो सरासरी आतापर्यंत आणि क्वचित या ठिकाणी आपण पाहू शकतात. आय थिंक सो आता थोडेसे पराभवाचे ढग स्पष्टपणे दिसू लागलेत. डेफिनेटली यावेळेला आपण पाहतायत असं कुठलंच गाव नाही र जिथं सुजित तात्यांचं नाव नाही र. खऱ्या अर्थानच आपण पाहतायत एक जबरदस्त व्यक्तिमत्व. या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. आगतम स्वागतम सुस्वागतम. आर्के ट्रॉफी 2023 मध्ये या विद्युत झोतात आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. या क्रीडा नगरीमध्ये जुचंद्रीच्या या क्रीडा नगरीमध्ये सेकंड टाइम मात्र या अगोदर मोहनदादा पाटील यांच्या स्पर्धेमध्ये निष्ठावंत चषकामध्ये मात्र त्यांची या ठिकाणी उपस्थिती पाहायला मिळाली आणि आज आरके दादा यांच्या स्पर्धेमध्ये उपस्थिती. दरम्यान विरल नायर यांनी मात्र लेग बाईचा इशारा दिला. आमच्या लक्षात होतं, पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी झालं होतं. त्याकरता मात्र या ठिकाणी आपण पाहू शकताय धावांची गती फलकावर अक्षय आता पूर्णपणे मात्र JNC 11 नायगाव संघ बॅकफुटला गेलाय आणि इथे मात्र विजयाचा सुगंध दरवळत असताना सचिन स्मृती विराटन संघाच्या बाजूने. नक्कीच नो डाऊट ज्या अनुषंगाने फलंदाजी झाले JNC 11 नायगाव संघाने थोडस नाराज केलं असेल, मात्र काही बॉलिंग अटॅक पाहायला मिळते विराटन संघाच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक मारा, टिचून मारा गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठावर आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज येतोय राहुल पाटील. मनोज पाटील अप्रतिम गोलंदाजी केली. 2 ओव्हर मध्ये आतापर्यंत 7 चेंडू निर्धाव, 5 धावा देत 3 विकेट्स त्यांनी प्राप्त केल्यात. सर्व हा लेखोजोखो आमच्यापर्यंत पोहोचवतात. विजय कांबळे, थँक्यू. आमच्या व्यासपीठावर या ठिकाणी आपण पाहतायत सुजित तात्या पाटील या ठिकाणी आपण पाहू शकतायत. त्यांच्या समवेत आरके दादा या स्पर्धेचे आपण शिल्पकार मोहनदादा पाटील यांना आपण पाहू शकतायत. त्यांच्या ऑन स्क्रीनवर नुकतंच आपण पाहू शकलात. आणि जितू गवळी या ठिकाणी एक ग्रेट प्लेअर म्हणून ज्यांची ओळख सातत्याने पाहायला मिळतात ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्यांच्याकडे पाहायला मिळतात ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. धावांची गती फलकावर 17 वर जाऊन पोहोचले गेले. सुपर मॅच आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. ऑन साईडला मात्र बॅकलिपचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात केला गेला. प्रत्येक गोलंदाजाने मात्र या ठिकाणी चमक दाखवली आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. अपार कष्ट आणि प्रचंड मेहनत काय असते याचं प्रात्यक्षिकरण यावेळेला आपण पाहू शकतायत. आणि ऑन स्क्रीनवर आपण पाहतायत LED वर सुजितजी पाटील अर्थातच तात्या या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं या व्यक्तिमत्वाला आणि आज ते या ठिकाणी उपस्थित झाले. 4 चांद लागले जात आहेत. थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी सिंगल मेल आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. एका साईडला सचिन स्मृती विराटन हा संघ पाहायला मिळतोय सफाळे विभागामधून. हा संघ आपण पाहू शकताय. तर एका साईडला नायगाव हा संघ आपण पाहतोय वसई तालुक्यातून बिलॉंग करताना. म्हणजेच काय तर अक्षय पालघर जिल्ह्यातील हे दोन्हीही मात्र लाडके संघ आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेला उपस्थित झालेत. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केले राहुल पाटील उंच सकल बांध्याचा, परंतु अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा, विलक्षण कामगिरी करणारा, मॅग्निफिसंट बॉलिंग आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट बॉलिंग. नक्कीच जबरदस्त बाउन्स, नॅचरल बाउन्स प्राप्त होते गोलंदाजाला. आणि यावेळी मात्र डाऊन द लेग पाहिलं पंचांनी आणि इशारा केलाय की हा चेंडू वाईड आहे, एक्स्ट्रा धाव येते. कुठेतरी या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकला असता, मात्र विकेट अगोदरच गेल्यात. सुरुवातीला दबाव जाणवला आणि तदनंतर बॅकफुटला पूर्णपणे दिसतोय. मात्र जाता जाता किती धावेंनी पराभव होण्याचा प्रयत्न असेल, एखादा चौकार षटकार येईल का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. आणखीन जर विचार केला हा चेंडू निर्धाव जातोय म्हणजेच आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. कौतुक करेन हार्दिक भोईर, मनोज पाटील, रितेश किणी आणि राहुल पाटील. मनोज पाटीलने जबरदस्त इम्पॅक्ट टाकलाय, इम्प्रेसिव्ह बॉलिंग. आणि तदनंतर हा गोलंदाज राहुल पाटील पाहायला मिळतोय. मिस टायमिंग फटका होता तिथपर्यंत एकच धाव. दरम्यान यावेळेला आपण पाहतायत विजयाचा सुगंध ऑलरेडी दरवळला गेला होता आणि विजयावर शिक्कामोर्तब केला गेला. चला आपण JNC 11 संघ तसंच मैदान सोडायचं नाहीये. लगेच आपण शेक हँड करण्यासाठी मात्र आपण हात मिळवण्यासाठी शेक हँड करण्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये आपण जायचंय.
अतिशय सुंदर आयोजन नियोजन ऑल इज वेल स्पर्धा. आणि एका साईडला सचिन स्मृती विरातन संघाने बाद